आता काय म्हटलंय बघ, 2 पार्टिकल ऑफ मास M1 M2. ओके, ठीक आहे. एस 2 पार्टिकल ऑफ मास M1 M2 म्हणजे एकाचं मास M1 होतं. ओके, इट इज मुव्हिंग विथ V1 आणि दुसरा M2 आहे. इट इज मुव्हिंग विथ हाऊ मच वेट. बरोबर, इज इट राईट? हे बिफोर. आफ्टर काय झालं? आफ्टर इम्पॅक्ट काय झालं दिलंय ना. आफ्टर इलास्टिक कोलिजन, इलास्टिक आहे. as collision is what? Elastic. Thus moves with velocity v2 and v1. म्हणजे m1 कुठल्या वेलॉसिटी मूव्ह आलंय मला माहित नाही, पण आपण अज्युम करूया ह्या v2 इकडे गेलं आणि हा m1 आणि m2 किती वेलॉसिटी मूव्ह झालं? बरोबर. हा इम्पॅक्ट इलास्टिक आहे आणि ह्या दोघांच्या वेलॉसिटी एक्सचेंज झालेत. म्हणजे ही v1 होती, आता 2 ची वेलॉसिटी काय आली? v1. ह्याचा अर्थ काय? As impact is elastic and velocities are exchange, that is as that is m1 is equal to what? m2. m1 is equal to what? m2. Understood? Is it clear? आणि त्यामुळे रेशो काय येणार? रेशो विचार काय फालतू प्रॉब्लेम आहे. v2 by v1 विचारलाय. बरोबर. v2 ची व्हॅल्यू किती आहे? रेशो ऑफ v2 by v1 विचारलंय. मास सेम आहे. मास काय सेम आहे. मग v2 by v1 किती येईल? v1 by v2. यू नाहीच आहे यार. यस u1 v1 आहे. बरोबर ना. एकमेकांच्या वेलॉसिटी एक्सचेंज झालेत. झाले का नाही? मग याचा रेशो काय येईल? ही जर 10 असेल आणि ही 20 असेल तरी काय आली? 20 आणि 10. ओके, प्रॉब्लेम रेशो सेम येणार नाही. आपण जर सॉल्व्ह करायचं म्हटलं, लक्ष द्या, आता सॉल्व्ह करूया काय, बघूया काय होतं. हा, सॉल्व्ह करायचं म्हटलं तर पहिल्यांदा मी ई ऑप्शन यूज केलं. ओके, ई ऑप्शन यूज केलं मी. इट इज v2 minus v1 divided by u1 minus u2. बरोबर, इज राईट. ई ची व्हॅल्यू किती असते? 1. हे आफ्टर इम्पॅक्ट v2 मी तेवढंच चलो v1 सेकंड बॉडीचं. आता फर्स्ट बॉडीची वेलॉसिटी किती आहे? फर्स्ट बॉडीची वेलॉसिटी काय आहे? m1 ची वेलॉसिटी किती आहे? m1 ची वेलॉसिटी आहे आता हे फर्स्ट मायनस सेकंड आफ्टर. सेकंड घेतलं ते सेकंड मायनस फर्स्ट करायला पाहिजे. हे का आलं? फर्स्ट मायनस सेकंड असलं, सेकंड मायनस फर्स्ट. सेकंडची वेलॉसिटी किती आहे? फर्स्टची वेलॉसिटी आपण v2 घेतली, सेकंड v1 घेतली. हा, इथं बिफोर सेकंडची वेलॉसिटी किती आहे? v2 मायनस v1 म्हणून तो 1 आलं. बरोबर. हा, मग v2 मायनस v1 इज इक्वल टू v2 मायनस v1. राईट.
V2 मायनस V1 इज इक्वल V2 मायनस V1. बरोबर ना? आता मी काय करतो, हे V2 या साईडला घेतो, तर सबस्ट्रॅक्ट झिरोच होणार ना. V2 ह्या साईडला घेतलं मी आणि मायनस V1, तर हे सेम आहे, तर जरा डिफरन्स झिरोच येणार. आपल्याला काय फाइंड करायचंय, V2 बाय V1. V1 मी सबस्ट्रॅक्ट केलं तर काय होईल, इक्वेशनला मी V1 सबस्ट्रॅक्ट करतो, V2 बाय V1 फाइंड करायचं. इक्वेशन डिवाइड बाय V1 करतो ह्या इक्वेशन, मी याला V2 बाय V1 मायनस V1 बाय V1, सगळ्या टर्मला V1 डिवाइड करूया. V2 बाय V1 मायनस V1 बाय V1, राईट. मग V2 बाय V1 फाइंड करायचं, हे V2 बाय V1 या साईडला परत मायनस येणार, झिरोच होणार की, म्हणजे ईची कॉन्सेप्ट सॉल्व्ह होत नाही. मग लॉ ऑफ कन्झर्वेशन अप्लाय केलं मी, M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2. तर आपण हे डिसाइड केलं की ह्याचा मास सेमच आहे, म्हणून कॅन्सल, कारण व्हेलॉसिटी एक्सचेंज झालेत. ओके, मग V1 किती होती, V2 प्लस V1 इज इक्वल टू V1 प्लस V2. यामध्ये सुद्धा रेशो फाइंड करणं सोपं नाही, कॅन्सल होणार ना, V2 V2 V1 ला V1. मग हा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होत नाही, लॉजिकली बी सॉल्व्ह होत नाही. एवढंच कळतंय की व्हेलॉसिटी एक्सचेंज झालेत. व्हेलॉसिटी V1 ची काय आली, V2, आणि V2 ची काय आली, V1. म्हणजे ह्या दोघांचा मास सेम आहे. रेशो ऑफ देअर व्हेलॉसिटीज, रेशो ऑफ देअर व्हेलॉसिटीज काय येईल, 1:1. मी बाय लॉजिकली नाही, सॉल्व्ह करून आपल्याला आन्सर येत नाही, कॅन्सल होतंय. मग लॉजिकली V2 बाय V1 फाइंड काय म्हणतात, काय ना बघ, V1 बाय V2 असं लिहायला पाहिजे. V2 ची व्हॅल्यू किती आहे, V1, आणि V1 ची व्हॅल्यू किती आहे, V2. मग रेशो काय राहतोय, सेम राहत नाही. अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. सोल्युशन 1:1 आहे. रेशो ऑफ मास 1:1 येणार, पण व्हेलॉसिटीचं 1:1 येईल असं नाही. दोघांची व्हेलॉसिटी सेम असेल तर कधीच इम्पॅक्ट होणार नाही ना, बरोबर आहे की नाही. दोघांची व्हेलॉसिटी सेम असेल तर इम्पॅक्ट होईल काय. मग रेशो ऑफ मास म्हणायचं असेल त्यांना, रेशो ऑफ मास 1:1 येईल. सोडून द्या प्रॉब्लेम, ड्रॉप इट.